हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण ठीक असतील. हा व्लॉग मी बनवत आहे गणपती विसर्जनाचा. गणपती पूजा टू विसर्जनपर्यंत सर्व आहे. थोडा लेट झाला व्लॉग यायला, पण व्लॉग पूर्ण बघा, समजेल किती गर्दा होता, कसं विसर्जन झालं वगैरे सगळं. आणि आम्ही गेलो होतो तिकडं. नवीन जागा आहे बेंगलोरमध्ये. आता एक साथ दोन करतील. संस्कार किती छान गणपती आहे. फ्रेंड्स, मी गणपतीसाठी मोदक बनवले होते घरीच. आणि कारण गणपतीला मोदक खूप आवडतात, त्यामुळं थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, मैदा घेतला आणि हे जे आहे तूप गरम करून थोडंसं टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स करायला थोडं टाईम लागतो, मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे. आणि नंतर पाणी टाकायचं आणि आपल्या सोयीनुसार चुरून घ्यायचं थोडं थोडं पिठाला, म्हणजे मळून घ्यायचं. मी थोडं थोडं पाणी टाकत घेतलं, कारण जास्त जरी पातळ झालं तर थोडं प्रॉब्लेम होतो आणि म्हणून त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं हे करून. आणि त्याचा पूर्ण असा डो बनवून घ्यायचा. डो बनवून थोडं एक 10-15 मिनटं जरी ठेवलं ना पीठ भिजत, तरी छान होऊन जातं, मऊ मऊ होतं पीठ. कारण पीठ थोडं मैदा वगैरे असल्यामुळं ना पीठ भिजायला टाईम लागतो. नंतर पीठ भिजून झालं थोडा वेळ आणि नंतर हे घेतलं, थोडंसं तूप टाकलं, त्याच्यामध्ये खोबरकीस टाकलं, जे स्टफिंग करायची होती ना मोदकमध्ये भरायची, त्याच्यासाठी खोबरकीस भाजून घेतलं थोडंसं तुपामध्ये. आणि हे ड्रायफ्रूट्स काही होते ते ड्रायफ्रूट्स थोडे टाकले, कारण जास्त नव्हते घरी, जे होते तेच टाकले, काजू बदाम. आणि हे गूळ, हे सगळं मॅश करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं गुळाचं असं हातानं तोडल्यामुळं ना गाठी गाठी असल्यासारखं, म्हणजे जाड जाड होतं. त्याला थोडंसंच असं हलवत हलवत मी चमच्यानंच असं करून घेतलं, कारण एकदम तोंडामध्ये लागतं. बारीक झाल्यानंतर काय नाही होत. आणि नंतर घेतलं तेल कढईत गरम करायला. तेल गरम करायला टाकलं. ही लोखंडाची कढई असल्यामुळं अशी दिसते आहे. आणि नंतर घेतले लगेच मोदक करून, कारण मी फास्ट व्हिडिओ पळवल्यामुळं जास्त फास्ट वाटतं आहे. असं छोटंसं घ्यायचं बनवून, त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आणि असं गोल करून घ्यायचं, झालं मोदक तयार इझिली. आणि पटापट सगळे मोदक तयार करून घेतले, कारण माझ्याकडे साचा नव्हता आणि साच्यामधले मोदक ना तेवढं असं एकदम पीठ वगैरे घालून होत नाही. त्याच्यात कसं काहीतर आपण तांदळाच्या पिठाचे वगैरे करू शकतो, त्यामुळं मी हे हातानंच केले, बरे वाटतात आणि तळल्यानंतर वगैरे छान लागतात म्हणून. आणि सगळे मोदक घेतले बनवून. खूप जास्त बनवले होते, पण थोडेसे दाखवले. आणि हे छोटे मोदक गणपती बाप्पांसाठी. आणि तेल तापलं होतं तोपर्यंत मोदक बनवेपर्यंत. मग हे छोटेसे तळून घेतले, कारण बाप्पांसाठी 21 मोदक असतात आणि ते नंतर दुसरं कोणाला खायला जमत नाही, मीच खावं लागतं, म्हणून मला नाही मोठे मोठे जायचे, म्हणून मी आधी छोटे बनवून घेतले. आणि नंतर मोठे पण तळा टाकले. मोठे तळत होते तर काय आणि झाले का, मोदकाचं वजन खालच्या साईडने जास्त झालं म्हणून तेल पडले का नाही, सगळे उलटेच पडत होते. हे असे होत होते. तिथे किती पण सिधं केलं ते असे जाऊन होते. मग नंतर काय केलं, जे तळायचा असतो ना चमचा, त्याच्यामध्येच ठेवला. फौजींची आयडिया होती की तसंच ठेवू आणि खालून तळल्यानंतर मग पलटी करू. मग मस्त तळले एकदम भारी. हे झाले गणपती बाप्पांना प्रसादासाठी मोदक. आणि हे झाले बाप्पांसाठी सेपरेट मोदक छोटे छोटे. आणि लगेच लागलो पूजा करायला. पूजेची तयारी केली आहे, आधीच करून ठेवले होते हार वगैरे मी सगळं, कारण फुलांचा हार, झेंडूच्या फुलांच्या हारापेक्षा बाप्पांना जास्वंदीच्या फुलाचा हार खूप आवडतो. आणि त्यासाठी मी दररोज जास्वंदीच्या फुलांचाच हार घालत होते. आणि ते संस्कार थांबला आणि मी काही दिसत नव्हते. आपण तर दिसणार त्याला पूजा बिजा करा दिसत, आम्ही दोघं दिसल्यानंतर काय दिसते म्हणलं. हा चला लावा संस्कार नीट लाव. संस्कार उतर खाली उतरायचं नाही. घाला गणपती बाप्पाला हार. संस्कार जरा उठ बरं, पलंगावर जाऊन बसतो. नाही मोबाईल नाही बघायचा, आरती करायची. हा बस तिथं असं खाली तो. सरळ बस.
तर फ्रेंड्स, आपल्या महाराष्ट्रातले सगळे गणपती विसर्जन झालेत, पण बेंगलोरमधले ना विसर्जनच होत नाहीत. इथं 3 दिवसाचा गणपती बसतो, आणखी गणपती चालू आहे. आज पण काल पण गणपती होते. मी व्हिडिओ आहेत बनवलेले, पोस्ट करेल. आणि आमची पूजा वगैरे झाली आणि लगेच आरतीला तयारी केली, आरती करून घेतली. आरती खूप मोठी होती त्यामुळं मी स्किप केलेली आहे आणि तिथं म्यूट केलं, कारण मला वॉईस पण सोडायचा होता थोडासा. आणि आमचा संस्कार आज थोडा म्हणजे जिद करत होता, कारण त्याला काय तर त्याच्या मनासारखं झालं नव्हतं बहुतेक, म्हणून रुसलेला होता तो. नुसता तोंड असं फुगून बसलेला. आणि मग झाली गणपती बाप्पांची आरती वगैरे, निघाले आमचे बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. संस्कार म्हण, गणपती बाप्पा मोरया. आणि झाला प्रवास सुरू, कारण इथून होतं गणपती बाप्पांना मला घ्यायचं आणि मातीचे असल्यामुळे एवढे जड होते ना बाप्पा, पूर्ण पायावर असं घेऊन बसलं. स्कूटीवर जायचं होतं, कारण खूप दूर पण होतं विसर्जन करायची जागा. मला आधी वाटलं की मोठ्या गणपतीजवळ नेऊन ठेवतील ह्यांनी छोटासा गणपती, पण नाही, खूप जागा दूर होती. त्यामुळं स्कूटीवर बसून मांडीवर घेऊन बाप्पांना असं जावं लागलं. आणि खूप दूर असल्यामुळं तर तेच प्रॉब्लेम होतो, कारण मोठी गाडी असली तर जल्लं असतं, पण आता इथं नाही आहे मोठी गाडी, स्कूटीवरच जायला लागलं. संस्कार पुढे होता आणि रस्ता पण खूप खराब होता, पण होता गर्दा वगैरे, खराब नव्हता रस्ता. गतिरोधक खूप जास्त असतात सिटीमध्ये आणि ट्रॅफिक, दुसरं काही नसतं. चला तर मग आता विसर्जनाच्या जागी बघू कसं आहे. संस्कार कुठे आलाय? इकडे बघ. सगळं हारती काढून घेतलं का? कसलं वास आहे हो? इकडून या, इकडं. थांबा बघू विसर्जन संस्कार बघ, ते अंकल टाकायलेत बघ. आपला गणपती आहे का? कुठे गेला माझा गणपती बाप्पा? डुबाले? कसं डुबवलं अंकल ना? हां. आणि इथे एवढा गर्दा होता. गणपती पाण्यामध्ये नेऊन टाकायचा असल्यामुळं ते पूर्ण असं पाठवलं होतं क्रेननं. आणि तिथं मोठे गणपती आले होते 2, त्यांचं विसर्जन होतं, म्हणून आम्ही थांबलो थोडा वेळ पाहण्यासाठी, कारण फर्स्ट टाईमच मी विसर्जन पाहत होते. गावाकडं तर जात नाहीत मुली वगैरे विसर्जन पाहायला, हे मोठे बाप्पा येतं. आणि आणखी एक आले होते बाप्पा, 2 होते गणपती बाप्पा, त्याच्यावर एक साथ ठेवणार होते आणि विसर्जन करणार होते. इकडलं कसं 3 दिवसाचाच गणपती असतो, एकदम छान बसवतात, उठवतात. आपल्या इकडं 11 दिवसाचा असतो, तसा नसतो. हे पण दुसरा गणपती आलेला आहे आणि हा पण गणपती जाईल त्यांच्यावर, एक साथ 2 गणपती जातील विसर्जन.
फ्रेंड्स, तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. आणि बेंगलोरमध्ये एवढीशी छोटीशी जागा आहे, तिथंच यांनी असं पाणी बनवलेलं आहे. घाण कचरा वगैरे काढून टाकतात दुसऱ्या दिवशी गणपतीचा आणि लगेच आणखी फ्रेश पाणी टाकतात, तर एकदम छान होऊन जातं. आणि ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.